सैफ अली खानच्या घरात घुसण्याआधी आरोपी मोहम्मद शहाजादनं अनेक सेलिब्रिटींच्या घराची रेकी केली होती असं सूत्रांकडून कळतंय। वांद्रे परिसरात वास्तव्यास असणाऱ्या अनेक सेलिब्रिटीच्या घराची त्यानं रेकी केली होती। अभिनेता शाहरुख खान, सलमान खान आणि सैफ अली खानच्या घरासह त्यानं अनेक सेलिब्रिटींच्या घरांची रेकी केलेली होती। एका रिक्षातून प्रवास करताना रिक्षा चालकाकडून या सेलिब्रिटीच्या घराबद्दल आरोपीनं माहिती मिळवल्याचं सूत्र सांगतायत। सैफ अली खानचं घर आतमध्ये शिरण्यासाठी अधिक सोयीचं वाटल्यानं आरोपीनं हे घर निवडलं। सैफचा मुलगा जहांगीरला ओलीस ठेवून आरोपी पैशांची मागणी करणार होता असं देखील कळतंय। मात्र हे करताना घरातले सगळेच जागे झाल्यानं आरोपी घाबरला आणि सुटकेसाठी बिथरलेल्या आरोपीनं अंधाधुंद वार करायला सुरुवात केल्याचं कळतंय। अजय माने आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। अजय, आरोपीनं जे कबुली जबाब दिलेत त्यामध्ये जे त्याने सांगितलंय ते अत्यंत धक्कादायक आहे। नेमका काय प्लॅन होता त्याचा? आता ह्या नवीन एकंदरीत माहिती जी ते समोर आलेल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आरोपीने म्हणजे फक्तच सैफ अली खान याच्या घराची रेकी नव्हती केली, तर सैफ अली खान सोबत शाहरुख खान आणि सलमान खान याच्या घराची सुद्धा रेकी केली होती। एका रिक्षा प्रवासामध्ये त्यांनी रिक्षा चालकाकडून ही सगळी माहिती जी आहे ती गोळा केली होती। यात महत्त्वाची बाब म्हणजे की आरोपीला बनावट पासपोर्ट जो पुन्हा त्याला बांगलादेशात जाण्यासाठी लागणारा बनावट पासपोर्ट बनवायचा होता आणि त्यासाठी त्याला पैशाची गरज होती, म्हणून आरोपींनी हा संपूर्ण एकंदरीत प्लॅन जो आहे तो तयार केला होता। आणि त्याच्यात मग एकीकडे सलमान खानच्या घराची रेकी माहिती असो किंवा मग शाहरुख खानची, पण तेवढ्या इझी वेने जे त्याला सैफ अली खानच्या घरात जाता येणार होतं तसं ते सलमान आणि शाहरुखच्या घरात जाता येणार नव्हतं, म्हणून त्याने सैफ अली खानच्या घर जे ते निवडलं चोरी करण्यासाठी। दुसरा महत्त्वाचा मुद्दा की ज्यावेळेस तो चोरी करण्यासाठी किंवा दरोडा घालण्यासाठी आत जाणार होता त्यावेळेस तो सैफ अली खानचा जो मुलगा जहांगीर याला ओलीस धरून जे तो पैशाची मागणी करणार होता। म्हणजेच एकंदरीत खंडणीचा प्रकार होऊ शकतो, कारण की आता जहांगीरच्या गळ्यावर शस्त्र ठेवून तो पैशाची मागणी करणार होता। पण यावेळेस सगळेच जागे झाले आणि त्याच्यानंतर त्याने जो आहे तो थेट हल्ला करण्यास प्रयत्न केला। आणि यात आपण जर पाहिलं तर केअरटेकरवर सुद्धा हल्ला झालेला, त्याचसोबत सैफ अली खानवर तब्बल जे ते 6 वार झालेले आपल्याला पाहायला मिळाले होते। आणि ही सगळी माहिती आता सूत्रांकडून समोर येते। त्यामुळे एकीकडे जर पाहिलं तर आरोपी बांगलादेशी आहे हे सिद्ध होताना पाहायला मिळते। दुसरीकडे अजून एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला की यासोबतच वांद्र्यात राहणारे इतर जे सेलिब्रिटी असतील किंवा सिने कलाकार असतील त्यांच्या घराची सुद्धा आरोपींनी माहिती घेतली होती। आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की शाहरुख आणि सलमान घराला जाण्याचा जो रस्ता आहे आता तिकडे बरोबर आहे, त्या घराकडे सिक्युरिटी जास्त होती, त्या दोघांच्या घराची सिक्युरिटी जास्त होती, त्या तुलनेत सैफ अली खानच्या घरात शिरणं सोपं होतं आणि म्हणून आरोपीनं हे घर निवडलं। अर्थात या तपासात अनेक बाबी समोर येतील। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी अजय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।